सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजी वारेगाव तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद। पुढे तरी कीर्तन होतं या या विठाला विठाला हॅलो हे माझ्यासारखं हे माईक हॅलो हॅलो असं माझ्या कडक करायचं असं आतमध्ये द्यायचा आवाज त्याचा पण तिकडून वाढू मशीन हॅलो हॅलो वा विठाला विठाला धर्माचं रक्षण करणं भक्ताचं रक्षण करणं हा देवाचा उद्योग आहे महाराज। प्रमाण दिलं मी तुम्हाला धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना तो ते देवाचा उद्योगच आहे महाराज। तो प्रत्येक क्षणाक्षणाला प्रत्येक वेळोवेळीला धर्म संकटाला धावून येतो। त्याचं कारण तो त्याचा उद्योग आहे महाराज, त्याचं धंद्याचं कारण आहे ते देवाचं जीवन उद्दिष्ट आहे। एक छोटीशी कथा सांगतो म्हणजे लगेच कळेल। धर्मराजाला द्यूत खेळण्याचं ज्ञान नव्हतं। द्यूत म्हणजे जुगार आणि जुगार म्हणजे आताची पत्ते। तुमच्याकडे खेळतात बाबा? पत्ता लय वाईट महाराज, खेळला नाही पाहिजे। ज्याला सांगायला जावा तोच आपल्याला येड्यात काढतो। पत्ते खेळतात त्याच्यात गणपतीचं पुढं खेळतात ते वाईट। गणपतीलाच राणी गुल्ल्या दाखवतात लोक, फार वाईट ते पत्ते। आता पत्ते त्याला पहिला शब्द होता जुगार आणि त्याला पहिला शब्द द्यूत होता। द्यूत कवड्या टाकायच्या, जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्या होत्या। शकुनी मामा कवड्या टाकायला असायचा आणि ते धर्मराजा एका बाजूनं कौरव एका बाजूनं पांडव, 5 पांडव 100 कौरवाचा डाव बसला आणि खेळायला नको होतं धर्मराजानं, पण धर्मराजाला त्याचं ज्ञान नसताना सुद्धा धर्मराजा द्यूत खेळायला बसला। द्यूत काही फुकट नव्हता, 10 रुपयानं 5 रुपयानं 20 रुपयानं नव्हता विजू महाराज। मग द्यूत हा संपत्तीवर इस्टेटीवर मांडला गेला होता। प्रत्येक वस्तू मांडावं लागायची आणि द्यूताच्या कवड्या पडायच्या। त्या शकुनी मामाच्या हातात अशी जादू होती, जे म्हणेल त्याच्या विरुद्ध कवड्या पडायच्या। 4 म्हटलं की 9 पडायचं, त्याचा हातच तसा होता। असे शकुनी बरेच आहेत महाराज, फार विचित्र असतात ते, त्यांच्या हातापासून सावध राहायचं बरं का। म्हणून ते शकुनी मामा तो मामा विचित्र होता, त्याने त्या कवड्या हातामध्ये घेतल्या। भांजे पाहिला असं महाभारतामध्ये कवड्या टाकायचा, जो डाव धर्मराजाने मांडला तो डाव उलटा पडायचा आणि धर्मराजा हरत राहायचा। सगळं हरलं, इस्टेट हरलं, सोनं हरलं, संपत्ती हरली। आता डावावरती मांडायला वस्तू राहिली नाही म्हणून धर्मराजाने स्वतःला डावावरती मांडलं। धर्मराजा हरला, भीम डावावरती मांडला, भीम हरला। ऐका, नकुल सहदेव अर्जुन 5ही पांडव डावामध्ये हरले आणि आता धर्मराजा त्या दुर्योधनाला म्हटलं, दादा ए राजकुमारा दुर्योधन, आता हा डाव मोडला पाहिजे, आता डावावरती मांडायला माझ्याकडे वस्तू नाही। दुर्योधन म्हटलं, दादा एक वस्तू राहिली बघ। आता कोणती वस्तू आहे? आता नाही वस्तू माझ्याकडे, आम्ही हरलो, आमची इस्टेट हरलो, जागा हरलो, सगळं तुला दिलंय बघ। आता आमच्याकडे वनवासी झाल्याशिवाय काही नाही। आता एक काम कर, असा हा डाव बाजूला काढ। नाही म्हटले, दादा एक वस्तू राहिली। आता कोणती वस्तू आहे? म्हटले द्रौपदी राहिली। स्वतःच्या बायकोला सुद्धा धर्मराजानं डावावरती मांडलं। धर्मराजाची कथा आहे तर आपलं काय अवघड आहे महाराज, नादी लागू नका त्याच्या। धर्मराजानं बायकोला डावावरती मांडलं, फार गोड उदाहरण आहे। ऐका, भक्ताचं रक्षण देव कसा करतो आणि देवाचा उद्योग काय हे बरोबर फिट तुमच्या डोक्यामध्ये बसेल। ऐका, झालं असं, द्रौपदीला डावावरती मांडलं, जे घडायला नको होतं ते घडलं, कवड्या पुन्हा उलट्या पडल्या आणि आतापर्यंत वहिनी असणारी द्रौपदी आता दाशी झाली। आवाज दिला दुःशासन, अरे जा, आपण जिंकले तिला डावामध्ये। आजपर्यंत वहिनी होती आपली, आता ती आपली दासी आहे। राजाची आज्ञा आहे, राजकुमाराची आज्ञा आहे, तिला दरबारात घेऊन या। ऐका, दुःशासन वहिनीला आवाज देतोय द्रौपदी म्हणून। आतापर्यंत वहिनी म्हणून येणारा आवाज द्रौपदी म्हणून कसा आला? म्हणून पायऱ्या उतरत असताना द्रौपदी चलबिचल करते मनामध्ये आणि ती द्रौपदी दुःशासनाला म्हणते, दुःशासन भाऊजी, मी तुमची वहिनी आहे, तुम्ही माझे भाऊजी आहात, तुम्ही माझ्याशी
माझ्याशी कुठला व्यवहार करताय, तुम्हाला एकेरी नावाने हाक मारताय. हो आतापर्यंत होतीच बघ वहिनी, पण आता तू आमची दाशी झाली, तुला मालकानं दरबारामध्ये बोलवलंय. ते द्रौपदी म्हणत होते नाही नाही भाऊजी, मला दरबारात येता येणार नाही, मी एक रजस्वला नारी आहे, एक पात्री नारी आहे, दरबाराचा अपमान होईल, देशामध्ये अपमान होईल, हो कुळ बुडेल नाही, मालकाची आज्ञा आहे, तुला दरबारामध्ये बोलवलंय. जे घडायला नको होतं ते घडलं. द्रौपदीला स्पर्श दुःशासनानं केला, ओढत ओढत घेऊन निघाला. ती द्रौपदी मनामध्ये म्हणायची, राजा दुःशासना, ज्या दरबारात मला घेऊन चाललास ना, त्या दरबारात माझे 5 पती बसलेले आहेत. भीम आहे, तो तुझी गदेनं चटणी केल्याशिवाय राहणार नाही. अर्जुन आहे, तो तुला बाणानं उडवल्याशिवाय राहणार नाही. एक एक माझा पती आहे. पण द्रौपदीला काही माहिती नव्हतं. ज्यावेळेला द्रौपदीला राज दरबारात आणलं जातं, द्रौपदी सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहते, सगळ्यांची मान खाली जाते. लक्षात येतं काहीतरी घडलंय, कुणाला विचारावं म्हणून भीष्माचार्याला द्रौपदी विचारते, पितामह तुमच्यासारखा ज्ञानी, तुमच्यासारखा तपी, तुमच्यासारखा ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध माणूस इथं असताना एका रजस्वला नारीला दरबारात का आणलं जातंय? भीष्म सांगतात, द्रौपदी तुझ्या नवऱ्यानं डावावरती सगळ्या वस्तू मांडल्यात, एक एक वस्तू हरत सगळ्या वस्तू हरलेत. आता त्यांच्याकडे मांडायला वस्तू नव्हती, त्यांनी तुला सुद्धा डावावरती मांडलंय, तू सुद्धा हरली. आता आमचा नाईलाज आहे, डावामध्ये हरलेली वस्तू दाशी म्हणून स्वीकारली जाते, आमचा नाईलाज आहे. सगळ्यांच्या माना खाली होत्या, तेवढ्यामध्ये आवाज आला, दुःशासन अरे पाहतो काय, ती आता काय वहिनी आहे का आपली? आता ती आपली दाशी आहे, घाला तिच्या साडीला हात, ओढा तिची साडी. आदेश येतो. दुःशासन भावाचा ऐकून द्रौपदीच्या साडीला हात घालतो. आणि द्रौपदीला मात्र आता फार वाईट वाटतं की एकही जण इथं मला वाचू शकत नाही, एकही जण मला इथं सहारा देऊ शकत नाही. म्हणून ती द्रौपदी आता हात वर करते, कैलास महाराज, आणि येई वो येई धावनिया, येई वो येई धावनिया. वा वा तुमच्या जिल्ह्याचं वैभव आहे बरं. कैलास महाराज पवार यांचं नाव यायला उशीर केला म्हणून नाव जरा थोडं लेट घेतलं मी त्यांना. एक कीर्तन होतं त्यांना अगोदर याचे, मला आधीच सांगितलं होतं बाबा मला थोडासा यायला उशीर होईल. माझ्या गाडीमध्ये कैलास महाराज 2-3 वर्ष राहिले, माझ्या संगतीत फिरले, माझ्या घरी राहिले. फार अनुभव आहे त्यांना माझ्या कीर्तनाचा. 200 कीर्तनं त्या पठ्ठ्याने माझे ऐकलेले. मी काय सांगाल ते बरोबर प्रमाण म्हणणार तो. आता तुम्ही बघत राहा. इतका गोड गायक आहे, उत्तम गायक, ज्याला आपण कीर्तनाची साथ म्हणतो ना, ते कीर्तनाची साथ देणारा गायक आपल्या मराठवाड्यात आता तरुण पिढीमध्ये जर कोण आहे
तो कैलास महाराज पवार आहे. फार गोड गोड पोरगा आहे, गुणी मुलगा आहे, अत्यंत माझ्या जवळचा मित्र आहे, माझा गुरुबंधू आहे. असा एकही दिवस नाही की त्या दिवशी मला त्याचा फोन आला नाही, बाबा प्रवास चांगला करा, व्यवस्थित जा. फार कमी माणसं आहेत महाराज. पैशाच्या मागची माणसं पाहायला मिळतात, पण प्रेमानं डोक्यावरून हात फिरवणारी, आपलंसं म्हणणारी माणसं कमी असतात. कैलास महाराज आले, फार गोड आवाज आहे, फार गोड प्रमाण दिलं. जसं तिनं आपल्याला असं वाटलं की द्रौपदीच आवाज देते की काय, इतका गोड आवाज तिनं दिला. येई ओ येई धावून या, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावी येला. अरे ये पांडुरंगा, ये कृष्णा, आता मला या दरबारात वाचवणार कोणी नाही. दुःशासन साडीला हात घालत होता, देव धावला, इतका धावला, आणि देवाच्या लक्षात आला आता द्रौपदीला काय द्यावं. ऐका ना गंमत, देवानं तिला साड्या पुरवल्या, साड्या नाही पुरवल्या, देवच साडी झाला महाराज. कौरवी पांचाळी सभे माझी, वस्त्रहरणे वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्रहरणे वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्रहरणे कैसी झाली माऊली, वस्त्रहरणे वस्त्र कैसी झाली माऊली. कौरवी पांचाली सभे माझी आणली, वस्त्रहरणे वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्रहरणे वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्रहरणे वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्रहरणे वस्त्र कैसी झाली माऊली. कौरवी पांचाळी सभे माझी आणली. कौरवानं पांचाळी म्हणजे 5 जणांची पत्नी सभे माझी आणली, पण वस्त्रहरण करताना ईश्वर ऐका ना साडी झाला. इतक्या साड्या पुरवल्या त्या द्रौपदीला. तो दुःशासन साडी ओढायचा आणि देव साड्या पुरवायचा. इतक्या साड्या. दरबार विचार करायला लागलो, राव साडी बीच नारी है कि नारी ही साडी है. अरे साडी बीच नारी है, नारी ही साडी है. सगळ्या साड्या झाल्या, वस्त्रहरण झालं नाही. याचा अर्थ असा आहे की भगवान साडी रूपानं प्रगट झाला. उद्योग आहे त्याचा. तो जिथं संकट आहे तिथं धावून येतो. कोरोना आला तर एखाद्या डॉक्टर सारखा धावून येतो. कोरोना आला तर एखाद्या समाजसेवा करणाऱ्या संघटनेसारखा धावून येतो. डॉक्टर बनतो, कर्मचारी बनतो, काहीतरी होतो, पण तुमचं माझं रक्षण करतो का, हा त्याचा उद्योग आहे. धर्मरक्षावया अवतार घेसे किंवा घेऊन या चक्रगदा, हाची धंदा करीतो. चला, जसा देवाचा उद्योग आहे तसा तुमचा माझा सुद्धा उद्योग आहे. तुम्हाला महाराज आपला काय उद्योग सांगायचा कीर्तनात? आमचे उद्योग आम्हाला पाठच आहेत बाबा. कुणाच्या टोप्या कुणाच्या डोक्यात घालायच्या आणि आपल्या कुणाच्या डोक्यात द्यायचे हे आम्हाला माहिती आहे बाबा. ते काही तुम्ही कीर्तनात सांगण्याची गरज नाही, त्याच्यासाठी तुम्हाला बोलवलंही नाही. आम्हाला ते पाठच आहे. आमचा उद्योग सांगण्याची काही गरजच नाही बाबा, कारण आम्हाला काही सांगून मिळत नाही, प्राप्त काही होत नाही. माणसाचा उद्योग सांगण्यासारखाच नाही. मग महाराज माणसाला जन्म मिळाला तो काय बिना उद्योगाचा नाही मिळाला. मिळालेला उद्योग, मिळालेला जन्म वायाला घातला नाही पाहिजे. अशा जन्मामध्ये कधीतरी तुमच्याही जीवनाला उद्दिष्ट आहे महाराज. मनुष्य जीवन हे उद्दिष्टासाठी. ते काय पुन्हा पुन्हा आहे का, वारंवार आहे का, नित्य आहे का, अखंड आहे का? अरे कोरोनाच्या साथीत चांगली माणसं गेली ना महाराज. किती माणसं, हजारोनं माणसं मिली. मला सांगायचं काय की जवळ आलाय काळ आपला. उद्दिष्ट आपल्यालाही मिळाले. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जेने तू जोडसी नारायण, नासे जीवन भवरो. म्हणजे मिळालेलं हे तुम्हाला प्राप्त झालंय. मजा म्हणून नाही, टाइमपास म्हणून नाही, गुटखा खाण्यासाठी नाही, केतन किंग टायगर वजीर बाबा हिरा गोवा ब्रिस्टॉल गोळपल्या क्लासिक हे खाण्यासाठी नाही, मजा म्हणून नाही. मग कशासाठी मिळाले? उद्दिष्ट आहे तुमच्या माझ्या जीवनाला. उद्दिष्ट पूर्ण करा. उद्दिष्ट फार गरजेचं असतं. मी सांगत असतो कीर्तनात, आपण सगळे ऐकताय म्हणून सांगतो. ते भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले होते. तुमच्याकडे येतात पाहुणे? पाहुणे बंद झाले ना, वातावरण बिघडलं महाराज. त्याचं कारण असं आहे महाराज, पाहुणे पूर्वी 25व्या 22व्या 23व्या 24व्या वर्षी मुलीला पाहायला यायचे. आता लग्नच महाराज 40 38 35 अशा वयात कसे पाहुणे येतील? पूर्वीचा काळ होता.
पूर्वी पाहुणे यायचे आणि ते भगतसिंहाला पाहायला आले तर ते बैलगाडीने आले. जरा ऐका, बैलगाडीमध्ये बसले 2-4 पाहुणे ना आपले आले. तर ते आल्याच्या नंतर ते त्यांच्या आईनं पाहिलं बा आपल्या घरामध्ये कोणतरी पाहुणे आले. पाण्याचा तांब्या दिला. ते भगतकडे जा म्हटले, भगत पाहुण्यांना पाणी नेऊन दे. ते पुढच्या पडीमध्ये बसले. त्यांनी ते पाण्याचा तांब्या नेऊन दिला आणि त्या आईला हाक मारली, भगत अरे तुला पाहायला पाहुणे आले, ती 50ची नोट घे, गावामध्ये जा आणि आपल्याला 50 रुपयाचा बाजार करून आण. भगतसिंहानं ती 50 रुपयाची नोट घेतली, हातामध्ये पिशवी घेतली, गावात निघाले. विचार करायचे 50 रुपयाचा बाजार जर मी या पिशवीमध्ये भरला तर ही पिशवी घरी जाईल. आई या बाजाराचा स्वयंपाक करेल. आईनं जर स्वयंपाक केला तर पाहुणे जेवण करतील. पाहुण्यांनी जेवण केलं तर पाहुणे मला पसंत करतील. मी जर पसंत झालो तर माझं लग्न जमेल आणि लग्न जर जमलं तर मला बाईचं ऐकावं लागेल. तुमच्या फुलंब्री तालुक्यात कसं काय अय वारेगाव नाही अहो इथं 30-30 हजार लोकात कीर्तन करणारा साखरे महाराज त्याला सुद्धा ऐकावं लागतं. महाराज या उघडे महाराज संसारच चालत नाही त्याच्याशिवाय. महाराज ऐकावंच लागतं. मग भगतसिंहानं विचार केला मला तर ऐकायचं नाही बाईचं, मला भारत आईचं ऐकायचंय. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंह होते त्यावेळेला. ऐका, वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंहानं ते लग्नाची आणलेली ती नोट खिशामध्ये घातली, पिशवी फेकून दिली, घराकडे नाही गेले. ते चंद्रशेखर आझाद स्वतंत्र क्रांती सेना पक्षामध्ये गेले. इंग्रज चले जाव, इंग्रज हटाव या मोहिमेअंतर्गत त्यांनी मोठं काम केलं आणि संसदवरती त्यांच्याकडून बॉम्ब पडला आणि तत्कालीन इंग्रज सरकारने त्यांना जेरबंद केलं. जेलमधली चड्डी, जेलमधली बन्याल, जेलमधली टोपी त्यांच्या अंगावर आली. 20 दिवसानं भगतसिंहाला फाशीची शिक्षा जाहीर झाली. आता फाशीचा दिवस 5 दिवसावर आला, आता फाशी 3 दिवसावर आली आणि आता फाशीचा दिवसच उजाडला. ऐका रे, माणसाचं जीवन उद्दिष्ट सांगतोय, माणसाचा उद्योग सांगतोय, माणसाचा धंदा सांगतोय. ऐका, आता फाशीच्या दिवशी जेलर भगतसिंहाला आणायला गेला तर पाहतो काय, तर भगतसिंह व्यायाम करीत होते. सूर्यनमस्कार, बैठका. ते जेलर लागला हसायला. जेलर म्हटला, हे भगत अरे व्यायाम काय करतो, मारायचं 1 तासानं, 1 तासानं फासावर द्यायचंय, न्यायला आलोय मी तुला. व्यायाम काय करतो, व्यायाम जगण्यासाठी करायचा असतो राजा, व्यायाम शरीरासाठी करायचा असतो राजा, व्यायाम हा बॉडी तब्येतीसाठी स्ट्रॉंग साठी करायचा असतो. 1 तासानं फासावर देणार आहे तुला, काय फायदा. जेलरनं विचारलं भगतसिंहाला. त्या भगतसिंहानं जे उत्तर दिलं ना, या वारेगावनी घरी घेऊन जा, सफल होईल माझा प्रवास आणि कीर्तन. ते भगतसिंह म्हटले, जेलर बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे तुमचं. व्यायाम हा शरीरासाठी करायचा असतो, व्यायाम हा तब्येतीसाठी करायचा असतो, व्यायाम हा जगण्यासाठी करायचा असतो. पण भगतसिंह म्हणत होते, जेलर माझी आई मी लहान असल्यापासून घरी देवाची पूजा करते. छोटस मंदिर आहे तिचं, ते मंदिरातल्या देवाची पूजा करते. मी पहिलीला असल्यापासून पाहतो माझी आई देवाची पूजा करते, तर देवाची पूजा करायला रोज फुलं घेऊन येते, फुलं घेऊन येते. आणि ते सगळे जे फुलं आणते ना, ते सगळे फुलं देवाला नाही वाहतो, त्याच्यातलं एक ताजं फुल बाजूला काढते, स्वच्छ फुल बाजूला काढते, मस्त फुललेलं फुल बाजूला काढते आणि ताजच फुल देवाला वाहते. ऐका जेलर, माझ्या आईचा देव मंदिरातला आहे, मंदिरातल्या देवासाठी माझी आई जर ताज्या फुलाचा वापर करत असेल ना, तर माझा देव भारत माता आहे. आणि भारत मातेसाठी जर मला जायचं असेल तर मी सुकलेलं बनून कसा जाणार, मी नाराज बनून कसा जाणार, मी असा वेडावाकडा होऊन कसा जाणार. मी व्यायाम करून जाणार, मी स्ट्रॉंग होऊन जाणार, मी असा तब्येत बनून जाणार. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंह फासावर गेला. चंद्र सूर्य असेपर्यंत लोक भगतसिंहाला विसरणार नाहीत. त्याचं कारण त्यांनी त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट पूर्ण केलं. त्यांनी त्यांच्या जीवनाचं स्विच ऑफ करून द्या, नाही सायलेंट करा. उचला विठाला विठा. मनुष्य जीवनाला ही उद्दिष्ट आहे. कोण म्हणतं उद्दिष्ट नाहीत. अनेक लोक जीवन उद्दिष्ट सांभाळतात. अरे अशा कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा कल्याणला एक मुलगी आहे, तिची मुलाखत झाली टीव्हीला. त्या कल्याणच्या मुलीनं स्वतःची 2 गुंठे ते जागा विकून आलेल्या पैशामध्ये या कोरोनाच्या काळात जी माणसं धावायची ना, 2-2 हजार 3-3 हजार किलोमीटर, म्हातारी माणसं, त्यांना ती पोरगी गाडीमध्ये बसवायची, स्वतःच्या पैशानं डिझेल टाकायची आणि प्रत्येक मायबापाला गावाला नेऊन सोडायची. ज्या माणसाला पोरं बोलत नव्हती त्या पोरांच्या आईबापाचा सांभाळ करायची. महाराज, कोण म्हणतं आपल्या जीवनाला उद्दिष्ट नाही? आहे ना महाराज, आपल्या जीवनाला उद्दिष्ट आहे. बघा, आपलाही उद्योग आहे. आपल्या जवळ जर काही असेल ना तर ते समाजाला देत जा, हे उद्दिष्ट आहे.
आपल्या जवळ काही असेल, मी असं म्हणत नाही सगळंच द्या, पण देत जा. कशासाठी सप्ताह करायचा असतो? काय मजा म्हणून, काही टाइमपास म्हणून नाही. आपल्या जवळचं आपण वर्षातून एकदा तरी दिलं पाहिजे. अन्नदानाला, ज्ञानदानाला, मंदिराला, गावच्या मातीला, जिथं आपण जन्म घेतला, आपल्या जवळचं दिलं पाहिजे. बघा फार गोड आहे. उद्या 17 तारीख आहे, परवा 18 तारीख आहे, 13 19 तारीख आहे. 17, 18 आणि 19 या 3 दिवशी तुम्हाला संध्याकाळी 6 ते 7 म्हणजे तुमचं कीर्तन होण्याच्या अगोदर दिनांक 17, 18 आणि 19 या 3 दिवशी तुम्हाला दिनांक आपलं वेळ 6 ते 7 या वेळेला आपल्या घरामध्ये जी टीव्ही आहे त्या टीव्हीला झी टॉकीज या चॅनलवर माझे 3 दिवस कीर्तन पाहायला मिळतील तुम्हाला. आता शूटिंग झालेत. काय सांगू आता संतांचे उपकार असा अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये मी सांगितलेलं आहे की आपल्या जवळचं कसं द्यायचं, आपल्या जवळचं कसं द्यायचं. 3 दिवस तुम्हाला ऐकायला मिळेल. फार गोड कीर्तन झालेलं आहे. ते उद्यापासून टीव्हीला प्रेक्षेपण होणार आहे, त्याचं तुम्ही पाहू शकता. मी याच्यासाठी सांगत होतो आपल्या जीवनाला सुद्धा उद्दिष्ट आहे, आपल्या जवळ जे आहे ते दिलं पाहिजे. बघा फार गोड आहे. आपल्या जवळ जे आहे ते दिलं की वाढतं, आपल्या जवळ जे आहे ते सांभाळून ठेवलं की त्याचं विष बनतं. 10,000 कोटी रुपयाची संपत्ती एका नगरसेविका होती, ती बाई होती, 10,000 कोटी रुपयाची मालकीन होती. कोरोना झाला तिला, कोरोना. ऐका, तर बाप नाही, मुलगी नाही, आई नाही, कोणी तिच्या जवळ आलं नाही. 10,000 कोटी रुपये असे रस्त्याला फेकून दिले तिने, रस्त्याला. पण जवळ कोणी आलं नाही का? त्याचं विष बनलं. महाराज सांभाळून ठेवू नका, तुमच्या जवळ जे आहे ते वाटत चला. तुम्हाला वाजवता येतं विजू महाराज, मग ते समाजाला द्या, विद्यार्थ्यांना द्या. कैलास महाराजांना गाता येतं, कल्याण महाराजांना वाजवता येतं. आपल्या जवळचं ज्ञान लोकांना द्या. एखाद्याकडे थोडस काही श्रीमंती असेल तर त्याने एखाद्या गरीब मुलीचं लग्न लावा, एखाद्या गरीब विद्यार्थ्याला सांभाळा, अनाथ आश्रमाला आपल्या जवळचं काहीतरी देऊन बघा. असतील पैसे भरपूर तर एखाद्या सप्त्याचं अन्नदान करा. मी का सांगतोय हे? आपल्या जवळचं देणं हे माणसाच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. चला, माणसाचा उद्योगही मी तुम्हाला सांगितला, तुम्हाला देवाचाही उद्योग सांगितला. आपला 10 वाजण्याकडे काटा चालला. महाराज सांगा आम्हाला नेमका साधूचा उद्योग काय? महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाम अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हटले आम्ही एकच केलं बुवा, सदा नाम घोष करू. महाराज म्हटले कोणाचं काय उद्दिष्ट, देवाचं काय असेल ते आम्हाला माहिती नाही, माणसाचं काय, कुणाचं काय, पण आमचं एकच, सदा नाम घोष. आम्ही फक्त भगवंताचं नाम. तुम्ही बघा म्हणून ते कसं असतं, हे उद्योग धंदे जे ते छंदावर अवलंबून असतात. ज्या माणसाला जसा छंद आहे ना
तोच त्याचा उद्योग होतो भविष्यात. छंदावर फार अवलंबून आहे. म्हणून व्यवहारातले छंद वेगळे आहेत, परमार्थातले छंद वेगळे. व्यवहारात एकाला एक छंद नाही महाराज. व्यवहार लय अवघड. कुणाला 2-4 नमुन्याचं खायलाच आवडतं, कुणाला 2-4 नमुन्याचं प्यायला आवडतं, कुणाला फिरायला आवडतं, कुणाला घुमायला, कुणाला टीव्ही, कुणाला कसोटी, कुणाला वनडे, कुणाला 20, कुणाला IPL, कुणाला काय, कुणाला विराट कोहली, कुणाला धोनी, कुणाला गांगुली, कुणाला सचिन, कुणाला काय. लय अवघड महाराज. कुणाचा काय छंद. काहीला सप्ताह करायचा छंद आहे, काहीला मॉडेल कसा हा पण छंदच. छंद भिन्न भिन्न आहेत महाराज. काहीला लय फार वेगवेगळे छंद महाराज. काहीला खाण्याचा छंद आहे महाराज, नुसतं खात राहणार महाराज. ही हॉटेल दिसली खाय, ती हॉटेल दिसली लय खाण्याचा छंद महाराज. काही माणसाला झोपण्याचा छंद आहे महाराज. इतकं झोपतात महाराज, इतकं झोपतात. काही सगळ्यात एक छंद सांगू का सगळ्याला कोणता आहे माहिती का व्यवहार? सगळ्याला एक छंद आहे, तो म्हणजे नाटण्याचा. काय छंद आहे महाराज हा. इतका अनाडीपणातला छंद. सारखा आरशासमोर उभं राहायचं, केसातून कंगा फिरवायचा, पावडर वगैरे लावायचं. फॅरन लवली आहे का तुमच्याकडे? लावीत जाऊ नका. वारेगाव लावू नका. तुम्ही म्हणाल का? फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूड आहे. बघा बा, तुम्हाला उद्यापासून लावायचं कसं आहे. गाईच्या मांसाची चरबी आहे त्याच्यामध्ये, म्हणून ते लावत जाऊ नका. मांसाशिवाय तयार होत नाही, चरबीशिवाय तयार होत नाही. आपण ते नटतो सारखं आरशासमोर करायचो, केसातून कंगा, लिपस्टिक, पावडर, टकाटक कपडे. मी किती छान, मी किती छान, मी किती छान. आमचे कबीर महाराज म्हटले, अरे येड्या, मी किती छान, मी किती छान काय म्हणतोस? तुला बनवणारा भगवान किती छान असेल याची कल्पना. काय छान छान. काही माणसाला लय ना दे महाराज नटण्याचा लय. सारखा आरशासमोर उभं राहणार, फोटोज काय काढणार, घरामध्ये फोटोज काय लावणार, आणि 100-90 वर्षाचा झाला की त्यालाच कळत नाही माझा फोटो आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करा. नटण्याचा छंद आहे पण तो अनाडीपणातला. काय झालं, एका नवऱ्याने एका बाईला नथ आणली. नथ लॉकडाऊन मध्ये नथ आणली. पूर्वीच्या काळात कसं असायचं, नवरा बायकोला आणायचं. नाही कळाल तुम्हाला अजून? पूर्वीच्या काळामध्ये नवरा बायकोला आणायचा. आता आता महाराज बाईच जाते फुलंब्रीला घेऊन येते, नवऱ्याला मिळ नाही महाराज. म्हणजे ते पूर्वी तसं नसायचं. नवरा घेऊन यायचा, तर ते नवऱ्यानं नथ आणली, बाईला लय आनंद झाला. ती म्हटली, बाई एवढ्या भयानक दुष्काळामध्ये कापूस व्यवस्थित नाही झाला बाई, पाऊस व्यवस्थित लयच पडला बाई, कोरोनाचा आला बाई, लॉकडाऊनच झालं बाई, कीर्तन नाही, भजन नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही, बाईनं सगळं बंद राहिलं. अशा बंदच्या परिस्थितीमध्ये माझ्या नवऱ्यानं मला नथ आणली, तिला लय आनंद झाला. ती जरा थोडी गावाच्या रोडला, हायवेला, फुलंब्रीकडे तिकडे जाताना तिकडे रोडला राहायला होती. तिने ती नथ नाकामध्ये घातली, जरा माझ्याकडे बघा, आणि नथ घालून गावामध्ये निघाली. आता बाईला आनंद असतो सांगण्याचा, तिनं तिला, तिनं तिला, तिनं तिला, तिनं तिला, तिनं तिला. तुम्हाला सप्त्याची जाहिरात करायची गरज नाही, फक्त सांगायचं तिनं तिला, तिनं तिला, तिनं. सगळ्या गावात बातमी. तिने तिकडून गल्ली धरली, कैलास महाराज तिकडून सुरू केलं, सकू तुला काय माहित आहे का? ती म्हटली, बाई काय माहित नाही. तुला माहित नाही? अगं तुझ्या भावानं माझ्या नवऱ्यानं 10 ग्रॅमची नथ आणली. ठकू तुला काय माहितीये का? तुझ्या भावानं माझ्या मिस्टरानं 10 ग्रॅमची नथ आणली. तुला काय माहितीये का? जना सगळ्या गावात सुरू झालं तिचं. तुला काय माहितीये का? ती म्हणायची, नाही बाई तुझ्या भावानं माझ्या नवऱ्यानं, तुझ्या भावानं माझ्या मिस्टरानं. सुरू झाली. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सगळ्या गल्लीला बोबाटो, गावात सगळ्या वारेगावात चर्चा. तुझ्या भावानं माझ्या नवऱ्यानं, तुझ्या भावानं माझ्या मिस्टरानं, तुझ्या भावानं माझ्या पतीनं. सकाळपासून सगळ्या लोकांच्या पाठ झालं. संध्याकाळी घराकडे जायला निघाली. महाराज दमली, महाराज दमली, निघाली घराकडे. जाताना काय तिचा योगायोग, कबीर महाराज चालले होते रस्त्याने. कबीर महाराजाची तिची भेट झाली. ती बाई कबीर महाराजांना म्हटली, महाराज तुम्हाला काही माहिती आहे का? महाराज म्हटले, मला माहिती बा, उद्या सप्ताह चालू व्हायला लागला. तुम्हाला हे सप्त्याच माहिती आहे का? तुम्हाला दुसरं नाही माहित? म्हटलं काय? अहो तुमच्या मित्रानं. म्हटलं काय फाशी बिशी घेतली का? म्हटलं नाही हो, तुमच्या मित्रानं माझ्या नवऱ्यानं मला 10 ग्रॅमची नथ आणली महाराज. कबीर महाराज हसले आणि कबीर महाराज त्या बाईला म्हटले, वा वा वा, चांगलं झालं. तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला नथ आणावी हा त्याचा धर्म आहे, आणि तुमच्या नवऱ्यानं आणलेली नथ नाकामध्ये घालून त्याचं नाव घेणं तुमचा धर्म आहे. दोन्ही धर्म निभवले. फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटले, बाई तुमच्या नवऱ्यानं नथ आणली तर सकाळच्या 6 वाजल्यापासून संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत तुमच्या नवऱ्याचं 1000 वेळा नाव घेतलं. मान्य आहे आम्हाला, घ्या, काही अडचणच नाही बुवा आमची. फक्त एक सांगा, 1000 वेळा नाव घेतलं तुमच्या नवऱ्या नथ आणली म्हणून, पण 30 नथ ज्या नाकामध्ये तुला घालायची बाई, ते नाक ज्या भगवंतानं दिलं त्याचं दिवसातून एकदा तरी घ्यायला पाहिजे. काय शब्द आहे बघा, जिस यार ने न तदी उसको पुकारे बारंबार. काय शब्द आहे, जिस यार ने न तदी
उसको पुकारे बार अरे जिस यार ने नाक दिया उसको भूल गई नार. असंच झालं. मी किती छान, मी किती सुंदर, मी किती स्मार्ट, याच्यात आयुष्य गेलं आपलं. आपल्याला बनवणारा किती छान आहे याची कल्पना करा. कशासाठी सांगतो? हा छंद आहे महाराज. हे सगळे छंद अनाडीपणातले महाराज. पण एक सांगू, हे अनाडीपणातले छंद ऐकूच नका. मग छंद कोणता महत्वाचा? परमार्थात सुद्धा एक छंद नाही महाराज. तुम्हाला कीर्तनात काहीला गायन आवडतं, काहीला पखवाजच आवडतं, काहीला विनोदच आवडतो, काहीला चिंतन आवडतो, काहीला भजनच आवडतो, काहीला आवाजच आवडतो. ते युट्यूब वाल्याला तुम्ही विचारा, चॅनल वाल्याला, यांना प्रत्येकाचे असे कमेंट असतात, हे टाका ते टाका, म्हणजे अशी प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न. का छंदच वेगवेगळा आहे महाराज. कुणाला काय, कुणाला काय, कुणाला काय, कुणाला काय. आणि ज्याला सगळं जमलंय तो महाराष्ट्राचा टॉप कीर्तनकार आहे. कारण सगळ्याचे छंद जोपासता आले पाहिजे त्याला. पुन्हा ऐका, छंद प्रत्येकाचा भिन्न भिन्न आहे. व्यवहारातला असू द्या की परमार्थातला असू द्या. आमचे महाराज म्हटले, कुणाचा काय छंद, कुणी जप, कुणी तप, कुणी ध्यान, कुणी धारणा, कुणी काय केलं, पण आमचं मात्र छंद या नामाचा. माझी मज झाली अनावर. महाराज म्हटले, कुणाचा काय उद्योग, कानाचा काय छंद, आम्हाला काय माहित नाही बुवा. आमचं एक छंद या नामाचा घेतला असे. किती घेतला? तुकाराम महाराज 2 नंबरला जरी गेले, 2 नंबरला तरी भजनच करायचे. गावातले काही कुटील लोकांना राग आला, लोक असतातच महाराज. गावातले लोक तुकाराम महाराजांना सांगायला गेले, महाराज म्हणून काय सर राग नाही येऊन द्यायचा. लोक आपल्याकडे आले ना, राग येऊ द्यायचं नाही. का? तुकाराम महाराजांना लोक बोलतात तर आपलं काय घेऊन बसले, आपलं काही शंका. लॉकडाऊन मध्ये लोक, महाराज झाले कीर्तन बंद, ओ महाराज पुढे आता सप्ताह लई म्हणायचे लोक. ऐकून घ्यावं लागत असतं महाराज. तुकाराम महाराजांना बोलले लोक, आपली काय परिस्थिती महाराज. जगद्गुरु श्री तुकोबारायांकडे लोक गेले, महाराज म्हटलं काय हो? अहो म्हटलं, तुम्ही 2 नंबरच्या विधीला जाता, अमंगल विधीला, आणि मंगल देवाचं नाव घेता, तुम्हाला लाज वाटत नाही? महाराज म्हटले, अरे वा वा, बरं झालं वा तुम्ही सांगितलं, माझ्या लक्षातच नव्हतं. म्हटले आता उद्यापासून नाही घेणार. हा ते लोक दुसऱ्या दिवशी पाहायला गेले तुकाराम महाराजांचं. तिथं सुरू झालं श्री विठ्ठल जय जय विठ्ठल, त्यांचं तिथं सुरू. लोक पुन्हा म्हटले, महाराज तुम्हाला म्हटलं ना घेऊ नका. महाराज म्हटले, काय बरं का, माझी मज झाली आणि आपोआपच येतो. म्हटले आपोआप येतो. त्यांनी ती तक्रार रामेश्वर भट्टांकडे गेली. ते रामेश्वर भट्ट दंड घेऊनच आले. ब्राह्मण दशग्रंथ, ओ तुकोबाराया, ते तिकडे 2 नंबरच्या विधीला देवाचं नाव घेत जाऊ नका. महाराज म्हटले, तुमच्यासारखा महात्मा सांगायला आला, तुमचं नाही ऐकायचं, मग कुणाचं ऐकायचं? अजिबात नाही घेणार. रामेश्वर भट्ट पाहायला गेले, पुन्हा सुरू झालं श्री विठ्ठल जय जय विठ्ठल. त्याला लय राग आला. महाराज सांगून ऐकत नाही, ते ताड ताड चालत गेला. महाराज म्हणू नका. महाराज म्हटले, आपोआप येतं, माझी मज झाली आणि आपोआप येतं. म्हटले आपोआप येतं. ते रामेश्वर भट्टाने काय केलं, तुकाराम महाराजांची जीभच धरली. जीभच धरली बोटात. आता बोला बरं. म्हटलं कस काय येतं बघू बरं आपण. आपोआप येतं, दाखा दाखा म्हणून. आता जीभ धरल्यामुळं तुकोबारायांचं झालं बंद. जीभच धरली, बंदच झालं. जीभ धरल्यामुळे तुकाराम महाराजांचं बंद झालं. पण ऐका, रामेश्वर भट्टाच्या अंगातल्या केसातून आवाज यायला लागला, श्री विठ्ठल जय जय विठ्ठल श्री विठ्ठल. त्याला थंडीन ताप संगत आला.
तो म्हटला बाप रे मी तर म्हणत नाही ना आवाज कुठून येतो. तुकाराम महाराज म्हटले काळजी करू नका पिन खोसल्यामुळे सप्लाय सुरू झाला. तुम्ही आमची जीभ धरली आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलचे. आवा आम्हाला दुसरं माहितीच नाही ना महाराज. आमच्या जीवनात नामस्मरण सोडून दुसरा उद्योग नाही. अनिक नेने काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा. रात्री न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. नित्य तेच महाराज नित्य गोविंद गोविंद मना लागली छंद सततं कीर्तयंतो माम यतंतस्य प्रभवतः नमशंतस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. किती म्हणून प्रमाण सांगू अहो किती चाली म्हणता येतील किती प्रमाण सांगता येतील. मुद्दा एकच आहे बुवा दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे. अखंड तेच म्हणून सदा नाम घोष. अखंड तेच महाराज ते पण कळालं आम्हाला. पण हे केल्याचा परिणाम तेने सदा चित्ता समाधान. महाराज म्हटले अखंड केलं आणि अखंड केल्याचा परिणाम अखंड समाधान मिळालं. त्याला अखंड करावं लागतं. समाधान कोणालाही नाही महाराज. आता या अभंगात शिकण्यासारखा मुद्दा लय भारी. समाधान म्हणजे काय असतं बरं नेमकं. समाधान कधी शब्दच तुम्ही त्याचा वाक्प्रचार नीट ऐकला नाही त्याचा अर्थ शोधला नाही. विजू महाराज समाधान शब्दाचा अर्थ आहे देव. कारण या विश्वात देव सोडून समाधानच नाही. सुखरूप आईसा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी तू. सांगा ना मला तुम्ही जगात कुठल्या गोष्टीत समाधान कोण समाधानी महाराज या विश्वात कोण समाधानी. अहो एवढा भयानक इटली सारखा महान देश जिथं आरोग्याला 2 नंबरच्या सुविधा जगात 2 नंबरचा देश विश्वात कुणी हरवू शकत नाही आरोग्याला. अहो 1-1 कोटी लोक माणसं मेली महाराज तिथं 1-1 10-10 लाख कस काय मेली. समाधान नाही महाराज. हे नाशवान आहे. या जगातली प्रत्येक गोष्ट जाणारी आहे ती क्षय पावणारी आहे. पण त्याचा लय मोह धरू नका अहंकार करू नका. माझी विनंती असेल तुम्हाला माटी के पुतले तुझे कितना गुमान माटी के पुतले तुझे कितना गुमान माटी के पुतले तुझे कितना गुमान. तेरी औकात क्या तेरी औकात क्या तेरी क्या शान है. माटी के पुतले तुझे कितना गुमान माटी के पुतले तुझे कितना गुमान. लय गर्व करू नका लय माझा आणू नका. लई माणसाला गर्व झाला. राम राम घालीत नसायचे महाराज माणसं. महाराज खरंच सांगतो नाशवान आहे. या जगात समाधान सुखरूप फक्त देव आहे महाराज. मग तुम्ही म्हणाल हे साधू संतांना कस काय समाधान मिळालं. त्याचं उत्तर असं आहे महाराज त्यांनी दुसरं समाधान घरी आणलं. त्यांनी एकच केलं महाराज मंदिरात जाता जाता मंदिरातला देव घरी आणला. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता. ऐकलंय आपण. धन्य त्याचा पिता साठविला दाता. असा विको द्यायचा म्हणतात. साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर सावता सागर सावता सागर. मंदिरात गेले वारीला गेले पण वारीला जाता जाता पांडुरंग मळ्यात घेऊन आली. आमुची माळियाची जात शेत लावू बागावी किंवा लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. हो शेतामध्ये देव आणला शेतामध्ये देव आणला तेने सदा चित्ता समाधान. हे आता जवळ पैठण आहे आपल्याला. पैठण लय लांब आहे पैठण. पैठणला नाथ महाराजांचा वाडा आहे. नाथ महाराज हे श्रीमंत संत होते. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे बरं का की संत गरीब असतात. हे तुमच्या डोक्यातून काढून टाकाय. महाराज जगद्गुरु श्री तुकाराम महाराज गरीब नव्हते महाराज. अहो आळंदीला कधी गेलात आता आमचे कल्याण महाराज आळंदीला राहतात त्यांना विचारा. माऊलीच्या मंदिराचा मधला गाभारा माऊलीच्या मंदिरात जातो ना आपण दर्शनाला. आता जिथून सध्या दर्शनी तो मधला गाभारा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी बांधलेला आहे. मंदिर बांधणारा माणूस गरीब असतो. घराच्या इटा बदलांना आपल्या 12 वर्ष झाले. अरे मंदिर बांधलंय तुकाराम महाराजांनी माऊलीचं
कमी श्रीमंत असतील का असं संतांना कमी लेखत जाऊ नका महाराज आणि असं कमी श्रीमंत नसतात संत महाराज आमचे नाथ महाराज तर महाराज असे होते भिकारी जर त्यांच्या घरी भीक मागायला गेला कैलास महाराज तर सोन्याच्या ताटात भिकारी जेवायचा महाराज कोण अय वारेगाव भिकारी भिकारी सोन्याच्या ताटात जेवायचा सांगू द्या मला नाथ महाराजांच्या वाड्यावर आता तुम्ही जसं 39 वर्षापासून सप्ताह करता तसा रोज सप्ताह होता रोज आणि रोज लोक ऐकायला यायची ना तर ऐकायला येणाऱ्या लोकांना 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळाची ढेप दान दिली जायची कुणाला ऐकणाऱ्याला काय 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 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळ हे फक्त ऐकाय याची अपेक्षा माझ्याकडून करू नका नाही तर सप्त्याच्या मंडपात जागा पुरायची नाही दरवर्षी आणा बाबाच काल्याला तोच दाळगुळ देईन आपल्याला लोक वाटच पाहतील माझी 2-4 एकर हाय ते ऐकावं लागेल मला सोपं आहे का महाराज अहो नाथ महाराज आहेत महाराज अहो आमचे बाबा म्हणायचे एकदा नाथ महाराजांच्या वाड्यावर चोरी झाली चोरी तुमच्याकडे चोर आहे तिकडे हा चोर आहेत का बिजू महाराज नाही आहेत नाही चोराचे 2 प्रकार आहेत आपल्या महाराष्ट्रात मराठवाड्यात एक उत्तम चोर आहे एक भंगार चोर आहे उत्तम चोर रस्ता खातो डबर खातो मुरुम खातो रस्ता काय संडास सुद्धा खातात काही चोर जास्त काही उत्तम चोर आहेत काही भंगार चोर उत्तम चोर सोनं चोरतो पैसे चोरतो भंगार चोर महाराज सप्त्याच्या मंडपातल्या चपलाच हान बाकवाजाची गट्टेच घेऊन जाय कणिकच खिशात घाल मायकावाल्याचा दांडाच घेऊन जाय कोणाचं कापूसच जेचून आण कोणाच्या मकाची कणसच हाण कोणाचा ऊसच तोडून आण काय कोणाचं टांबराळच घेऊन जाय कोणाचे रुमण्या हाण कोणाच्या पासा हाण कोणाचे नांगरा हाण अरे काय चोर आहे काय कोणा चोरीच असतात याला भंगार चोर म्हणायचं असे महाराज असे चोर नव्हते बरं का उत्तम चोर होते आणि कैलास महाराज चोरांची संख्या होती 24 किती चोर होते 24 नाथ महाराजांच्या वाड्यात गेले सोनं चोरायला आणि पहिल्या चोरानं सोनं बांधलं 2 क्विंटलचं गाठोडं बांधलं ज्याला सण होतं त्याने ऐकाय नाही तर रामभाऊनी बोलवून घेतली श्यामभाऊ झोपला त्याचं काम नाही डुप्लिकेटचं नाही ओरिजिनलने ऐका 2 क्विंटलचं गाठोडं बांधलं सोन्याचं महाराज शेजारच्या चोरानं पाहिलं राव याने केवढं बांधलं कापसाचं नाही हे तुरीच्या शेंगा नाही सोनं सोनं 2 क्विंटल बांधताना पाहिलं त्यानं थोडं जास्तच बांधलं तिसऱ्यानं त्याच्यापेक्षा थोडं जास्त चौथ्यानं गाठोडं वाढायला लागलं महाराज आता चोर किती होते 24 गाठोडे किती होणार 24 झाले 24 गाठोडे घोटाळा असं जास्त वजन झालं ना त्याचं घुसला ना त्यात मग पहिल्यानं दुसऱ्यानं असं हात लावला पहिल्या डोक्यावर दिलं पहिला गेला तिसऱ्यानं दुसरा गेला चौथ्यानं तिसरा पाचव्यानं चौथा सहाव्यानं पाचवा सातव्यानं एकाला गेले 23 जण एकच जण खाली राहिला त्याला उचलून द्यायलाच कोणी नाही राहिलं त्याने आवाज दिला अरे तुम्ही चालले माझा अरे मला कोण उचलून देईल मा चोरी उघड पडेल ना तेवढ्याच गडबड्यात नाथ महाराजांना जाग आली नाथ महाराजांनी वाड्याची कडी उघडली आणि नाथ महाराज त्या चोराला म्हटलं हे राजा जाऊ दे त्यांना मी उचलून देतो तुला हा तुमच्या वारेगाव मध्ये असा एखादा असला तर सांगा थांबतो मुक्कामाला 2-4 दिवस अहो काड्याच्या पेटीतली काडी देऊ शकत नाही आपण महाराज घरातलं सोनं चोरांच्या डोक्यावर उचलून दिलं महाराज किती श्रीमंत असतील नाथ महाराज सकल संता माझी राजा सकल संता माझी राजा सकल संत माझी राजा सकल संत माझी राजा हे स्वामी एकनाथ माझा ओ स्वामी एकनाथ माझा सकल संत माझी स्वामी एकनाथ माझा या विश्वामध्ये नाथ महाराज एवढा श्रीमंत साधू जन्माला आला नाही महाराज
अहो काय श्रीमंती होती नाथ महाराज काय श्रीमंती होती महाराज. अहो फार श्रीमंती, जाऊ द्या त्याच्यात वेळ जाईल आपला. ते नाथ महाराज सांगत होतो मी तुम्हाला बरं का. ते नाथ महाराज तुम्ही कधी विचार केला का नाथ महाराजांचा? नाथ महाराज मंदिरात गेलेच नाहीत महाराज. मग नाथ महाराजांची सोननवाड्याची श्रीमंती नाही, नाथ महाराजांची खरी श्रीमंती अशी आहे, विश्वाचा मालक नाथ महाराजांच्या घरी कावडीनं पाणी भरतो महाराज. कावडीने पाणी घरी चक्रपाणी वाहे. वा वा शाबाश, टाळ टाळ. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. आरती आहे नाथ बाबांची. अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाय. विश्वाचा मालक खांद्यावर कावड घ्यायचा. नाथ महाराजांची श्रीखंड्या चंदन वा वा श्रीखंड्या चंदन करायचा देव. वस्त्र गंगा वस्त्र गंगा श्रीखंड्या चंदन उगाळून करी. नाव श्रीखंड्या ठेवलं, चंदन उगाळून द्यायला भगवान, कपडे धुवायला भगवान, पाणी भरायला भगवान, चोपदारकी करायला भगवान. चोपदार लाजायचं नाही चोपदार केलं. चोपदार किती मस्त नाचत होता उड्या मारून, लाजला नाही ना तो. का? अहो देव चोपदारकी करतो महाराज. देव देव मग चोपदारकी करायला भगवान, कपडे धुवायला भगवान. मग तुम्ही मला सांगा, देवच मंदिरातला घरी आलाय, मग त्यांनी म्हणावं तेने सदा चित्ता समाधान. समाधान रूपी ईश्वर देव घरी आला. आपण नेहमी एक गोष्ट सांगतो, 2 मिनिटात सांगतो, छोटी सांगतो अगदी. समाधान रूपी देव घरी आला पाहिजे. ते जनाबाई पंढरपूरला गेली होती पहिल्यांदाच, बापा बरोबर गेली होती, लहान होती. आणि ते मंदिरात दर्शन करता करता देव पाहिला तिने. आणि देव पाहिला आणि ती मागच्या बापाकडे पाहून म्हटली, बाबा हे देवच आता मला पाहायचा, मला गावाला नाही यायचं. फक्त जनाबाई म्हटली कैलास महाराज बरं का, नाही तर आमच्यासारखे कीर्तनकार लय जाते देवाला पाहायला. देव पाहिला कीच घरी येते. आपण नाही महाराज, ती जनाबाई होती महाराज. देव पाहिला, नातच जोडलं महाराज तिनं, नातच. देवच माझा पती आहे म्हटलं, आता हेच माझं सगळं, हाच माझा बाप, हेच माझं सर्वस्व. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, किंवा ते पूर्ण नाटाचा अभंग पाहून घ्या तुम्ही बा, ते सगळं माझा विठ्ठलचे म्हटले. आता मला गावाला नेऊ नका. नावडे जनधन माता पिता. मला आता मला नाही नको, तुम्ही जा. हाय काशी एखादी पोरगी आहे बापाला काढून देणार. कीर्तनकार पाहिला की एखादा, गायक वादक वारकरी पाहिला की एखादा, नाही ना महाराज. असं नातच जोडलं आपण. नातं फक्त सध्या जोडलंय मोबाईलशी. त्याच्यात हे कोरोना आला, सगळे पोरं मोबाईल मध्ये जुटले महाराज. सगळ्यात जास्त पैसा जर कुणी कमवला कोरोनाच्या काळात तर जिओ कंपनीनं कमवला. कायम ऑनलाईनच आहेत महाराज माणसं. सारखा मोबाईल आहे महाराज. खातानी तोच, झोपतानी तोच. अहो इतका नाद लागलाय. अहो तुम्हाला माझं खोटं वाटल, एक नवरा असा जेवण करत होता आणि बायको त्याला जेवण करत होती. तुमच्याकडं बायका वाढतात ना,
बायका वाटतात का? नाही. पूर्वी बायका वाढायचे, तर बायकोनी वाढलं, त्याला जेवायला बायको गेली कामाला, हे लागलं जेवायला, जेवता जेवता चपाती संपली, बायको गेली आणायला, तेवढे त्यानं हातात मोबाईल घेतला, लागला खेळायला. लक्षातच नाही राहिलं त्याच्या बायको चपाती आणायला गेलेली मोबाईलच्या नादात. मोबाईल खेळता खेळता ते असं खाली हात करायचं, वर हात करायचं, खाली हात करायचं, वर हात करायचं. चपाती नव्हतीच महाराज. बायको तिकून चपाती घेऊन आली आणि तिनं डोक्याला हात लावला, बाई सटकलं म्हटली. तिला राग आला, तिला बिचारीला शेतात जायचं, तिनं जसं ताट उचललं तसं किचन मध्ये नेऊन आपटलं, ते तिचा डबा भरून निघाल. त्याला वाटलं बायकोनं मला चपातीच आणून दिली, माती ते खाली हात घातला आणि ते खाल्लं त्याने ती माती महाराज. पण ध्यानात नाही त्याच्या माझ्या ताटात चपाती. इतका नाद महाराज, फार वाईट. आपल्या मुलांना हा मोबाईल देऊ नका. तुमची मुलं लहान असतील, शाळेला शिकायला असतील, तिकडे औरंगाबादला असतील, नका नका देऊ. माझी विनंती असेल, तो तुम्हाला बिघडून टाकेल, तो तुमच्या मुलाला व्यसन लावेल, तो त्याच्याशी नातं जोडून घेतो. तुम्हाला जे आवडतं ते देतो. तुम्हाला जे आवडतं तो देणारी वस्तू काय आहे सध्या? मोबाईल. तुम्ही गायन ऐका, युट्यूबला सगळ्या गायनाच्याच क्लिप आहेत. तुम्ही कीर्तन ऐका नुसतं, मराठी हॉटस्पॉट नाव टाकलं तुम्ही कीर्तनाचं, कीर्तन आले का नुसते कीर्तनच येतात. 10 महिने संपणार नाही एवढे कीर्तन. पण तुम्ही बघा, जे लागतं ते तुम्हाला मोबाईल देतो महाराज, बरं का. म्हणून थोडंसं सांभाळा. ह्याच्यासाठी सांगत होतो, नातं जोडलं त्या जनाबाईनं आणि विठ्ठलाबरोबर नातं जोडलं, पण बाप निघून गेल्यावर तिला जेवणाची आभाळ झाली, तिला खायला नाही. म्हणून ईश्वराचा ते खेळच असा असतो, परीक्षा पाहतो भगवान. खायला नाही भेटलं, ती नामदेवरायच्या घरी गेली. नामदेवरायच्या घरी गेल्यावर तिला कुठं मंदिरात यायला जमतंय? आता दळण दळायचं, 14 माणसं स्वयंपाकन, 14 माणसाचे भांडेन, 14 माणसाचे गौऱ्यान, 14 माणसाचं सगळं करायची. तिला मंदिरात यायला वेळ नसायचा. पण तिनं काय केलं बघा, अखंड नामघोष केला. जात्यामध्ये दाणे भरले, लगेच सुरू करायची. ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात. ऐका, ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात. दळण दळिले असं सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी. असा कार विठ्ठला तू माझ्या मुलावर, गावकरी पूजारी मज दे सुळा. असा कार विठ्ठला तू माझ्या मुलावर, गावकरी पूजारी मज दे सुळा. कुठं गेली तुझी जादगिरी आळ चोरीचा माझ्यावरी. गोड ओळ्या म्हणायची, देवाला हळवायची. जात्याच्या मुखी घालीते गोड. कधी कधी जात्याच्या मुखात दाणे घालताना भजन, गवऱ्या थापताना भजन, दलताना भजन, कांडताना भजन, अखंड भजन करायची. देवा मला तुझ्याकडे यायला वेळ नाही, आता तूच माझ्याकडे ये गा तुम्हाला पंढरीच्या तुला पाहिला
मी बापाला विसरले, मी गावाला विसरले, मी आईला विसरले रे पांडुरंगा. मला तुझ्याकडे यायला वेळ नाही. मला 14 माणसांचं दळण करायचंय, मला 14 माणसांचा स्वयंपाक करायचाय पांडुरंगा. मला तुझ्याकडे यायला वेळ नाही. आता माझी काया शील झाली. आता तू माझ्याकडे आलं पाहिजे देवा. आता समाधान रूपी तू माझ्याकडे विनंती करायची देवा. तुझं देवाला आवाज द्यायची, पांडुरंगा ये. मायबाप पण विठाबाई पण तू ये. देवाला पाहायला थांबलेली जनाबाई मंदिरात एकदाच गेली होती, पण विठ्ठल विठाबाईच्या रूपानं गौऱ्या थापू लागायचा, ऊ मारू लागायचा, तिला स्वयंपाक करू लागायचा, देव तिला दळण दळू लागायचा. मग देव जनाबाईच्या घरी आला, त्या जनाबाईनं म्हणावं तेने सदा चित्ता समाधान. नाथ बाबानं म्हणावं तेने सदा चित्ता समाधान. तुकोबाराईने डोंगरावर देव आणला भंडाऱ्यावर, त्यांनी म्हणावं तेने सदा चित्ता समाधान. आळंदीला गेला तर नुसतं ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन नाही, माग पांडुरंग रुक्मिणी आहे, त्यांनी म्हणावं तेने सदा चित्ता समाधान. महाराज अखंड नाम घोषाचं परिणाम मंदिरातला देव घरी आला. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. विठोबा अभंगाचं एकच चरण, भगवंताच्या नामाचं फल समाधान रूपी ईश्वर घरी आला. म्हणजे जनाबाईचं उदाहरण असेल, तुकोबारायांचं असेल, नाथ महाराजांचं असेल, अशी कितीतरी उदाहरणं आहेत विश्वामध्ये. समाधान मिळतं म्हणून अखंड नामघोष करा, अखंड हरिकथा करा. तुम्ही म्हणाल महाराज अखंड कुठल्याही क्षेत्रात जगा, मला सांगू द्या. आता दिवाळीच्या सणाला एक ऋषिकेश जोंधळे नावाचा पोरगा शहीद झाला. तो पोरगा असा होता,
वयाच्या 18व्या वर्षी 60 एकर जमिनीचा मालक होता. आपल्याकडे जर 10 एकर जमीन असली ना, तर पोरगा बापाला सुद्धा बोलत नाही. किती एकर जमीन होती? 60 एकर जमिनीचा मालक होता. ऐका, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छोटस गाव आहे, त्या ऋषीचं जोंधळे आडनाव आहे त्या मुलाचं. तो ऋषी वयाच्या 18व्या वर्षी बापाला म्हणाला, बाबा भरपूर अभ्यास केला, भरपूर व्यायाम केला, कोल्हापूरची माती म्हणजे पैलवानाची माती, पण बाबा आता मला असं वाटतं की मी देशाच्या सीमेवरती लढायला गेलं पाहिजे. बापाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा आल्या आणि दोनही डोळ्यातून अश्रूच्या ढाळ्या वाहताना तो बाप त्याला म्हणायला, राजा एवढा मोठा प्रपंच आहे, एवढी मोठी जमीन आहे, 60 एकर जमिनीचा मालक आहे, एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, एकुलता एक मुलगा आहे, श्री राजा तू माझा, एवढ्या दूर कशाला जायचं? बापाचं प्रेम असतं मुलावर. तर मुलगा बापाला म्हटला, बाबा जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. बाबा जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, ये जवानी जोखों में नहाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. बाबा ओ बाबा, देव देशान धर्मा पायी प्राण घेतलं हाती, शूरानी सरदार काय गुणाची भीती. बाबा कुठं घाबरत असतात? बाबा सीमेवर गेलं पाहिजे. असा प्रत्येकच जर माणूस देशासाठी गेला नाही तर देश कोण चालवेल? बाबा माणसं आनंदाने जगू शकणार नाही. अरे अशी मुलं घडवा आमची. चीन नावाचा देश आहे, एक मुलगा 2 मुलगा जर एका आईला झाला तर एक मुलगा नियमानं सीमेला द्यावा लागला. मला असं वाटतं हा नियम पहिला मराठवाड्यात लागू झाला पाहिजे. लई आमचे पोर महाराज कशाला बोलायला लावतात. 10च्या 4 बाबा होते, 2 झाले. 10च्या 4 तर 2 झाले. 3ची ब्रिस्टॉल 10ला झाली. आता 15 रुपयाला गोल्ड 3 रुपयापासून विकत होता माझा बाप, दुकान होते तेव्हापासूनचा भाव माहिती मला आतापर्यंत. बापरे, 3रीचं पोरग आणतंय सिगरेट, 3रीचं कानाकन हापकी दै. बापाला म्हटलं तुमचं पोरग लय पुड्या खात, आपलंच आहे बिनलाज आहे ना, काय लाज वाटा त्याला महाराज. अरे एखादा पोरगा असा घडवा रे, 18 वर्षाचा पोरगा बापाला म्हणत होता, बाबा जाऊ द्या मला, जाऊ द्या मला. अरे पोरानं परीक्षा पास झाला आणि तो ऋषी जोंधळे 18व्या वर्षी देशाच्या सीमेवरती लढायला गेला. आनंदाने सीमेवरती लढत होता. आता 18, 19, 20 2 वर्ष होऊन गेली होती. 2 वर्ष गावाकडे आला नव्हता, सुट्टी मिळत नव्हती. आणि आता या दिवाळीला त्याला सुट्टी जाहीर झाली होती. वाऱ्यासारखी बातमी गावाला आली होती की ऋषी आता गावाकडे येणार आहे, दिवाळीच्या सणाला येणार आहे. म्हणून गावातल्या सगळ्या माणसं खुश होते. बाप तर आनंदाने उड्या मारत होता. बहिणीला तर वाटत होतं माझा भाऊ येणार, मी त्याला आनंदानं त्याला त्याची भाऊबीज करणार. आनंद होता घरामध्ये, इतका आनंद होता कारण वाऱ्यासारखी बातमी आली होती की ऋषीला सुट्टी मिळाली, ऋषी आता येणार आहे, ऋषी आता येणार आहे. अंतर्देशी पत्र बापाला आलं होतं, ऋषीला आता सुट्टी मिळाली याचा आनंद होता. तो आनंद जास्त दिवस टिकला नाही. आत्ताची 2 महिन्यापूर्वीची घटना सत्य घटना ही ऐका. 2 दिवसावर सुट्टी आली होती, निघण्याच्या तयारीमध्ये होता ऋषी. पण त्या दिवशी त्याची ड्युटी पाकिस्तानच्या आणि आपल्या सीमेवरती लागली. आणि त्या दिवशी रात्री सीमारेषेवरती मोठं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये
2 गोळ्या दहशतवाद्याच्या त्या ऋषी जोंधळेच्या छातीमध्ये गेल्या आणि तो ऋषी जमिनीला पडला. हसत हसत मातेला मुजरा केला आणि मुजरा करून देशासाठी निघून गेला. बरोबर दिवाळीच्या सणाला बातमी गावामध्ये आली. सगळा गाव रडायला लागला. जिथं पोराच्या स्वागतासाठी लाडू बनवले होते, फटाके आणले होते, आता ते फटाके तसेच ठेवण्यात आले. गावातल्या एकाही माणसानं 2 दिवस भाकर खाल्ली नाही. 20 वर्षाचा तरुणा बाळ पोरगा देशाच्या मातीसाठी शहीद झाला रे. ऋषी गेला, ऋषी गेला, ऋषी गेला. गावातली लोक जमा झाली. कोरोनाची साथ असताना सुद्धा 1 लाखाची गर्दी जमली. सगळा समाज हाय हाय करत होता, सगळा समाज रडत होता. माझी विनंती असेल तुम्हाला, एखादा सैनिक आपल्या गावात असेल, एखादा सैनिक आपल्या तालुक्यात असेल, एखादा जवान सीमेवरती ड्युटी करत असेल आणि तो जर सुट्टीमध्ये गावाकडे आला तर गावातून त्याची मिरवणूक काढा. जिवंत असताना त्याला मानाचा मुजरा करा, जिवंत असताना त्याला सलूट ठोका. अरे जिवंत असताना त्याला सजवा, त्याच्या घरी जा, त्याच्या आईला, त्याच्या बायकोला, त्याच्या मुलाला सांभाळा. जिवंत असताना तो जर ड्युटीवर निघाला ना तर सगळ्या गावाला त्याला वाटी लावायला जा. अरे इतका आनंदाने त्याचं मन भरून येईल, डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागतील रे दादांनो त्याच्या. गेल्यावर काय मजा, गेल्यावर त्याला दिसत नाही, गेल्यावर कुणालाच आनंद मिळत नाही. आलाय ना तो गावामध्ये, 2 वर्षाची सेवा करून आलाय ना, गावातून मिरवणूक काढा. अरे तो जर जात असेल ना तर सगळ्या गावाला त्याला वाटी लावायला जा, मन भरून येईल आणि तो मनामध्ये म्हणेल अरे जन्म झाला माझा या मातीमध्ये आणि मी देशाची सेवा करतोय, माझं भाग्य आहे. इतका आनंद मिळेल त्याला. कधीतरी जिवंतपणे हे करा, समाधान मिळेल दादांनो तुम्हाला. देशाच्या मातीसाठी मुजरा करून ऋषी निघून गेला आणि बरोबर भाऊबीजेच्या दिवशी त्याची बॉडी गावाला आली आणि त्याच्या बहिणीनं, त्याच्या बापानं, त्याच्या घरच्यानं हंबरडा फोडला. महाराज ढस ढसा सगळा गाव रडायला लागला. दुभंगली धरणी माता फाटली आकाश ग, कधी भेटणार माझा बाळ सखा. बापाला पोरगा दिसणार नव्हता. अरे भाऊबीजेच्या सणाला एकुलता एक भाऊ आला म्हणून बहीण गेलेल्या प्रेताच्या हाताला राखी बांधत होती. कोण सांगणार रे त्या बहिणीला की आता याच वर्षी तुला ही राखी बांधायला, तुला ही भाऊबीज करायला मिळाली, तुला आता इथून पुढे भाऊ राहिला नाही. सांगू द्या मला. अशी हजारो मुलं आहेत बघा, अशी हजारो मुलं आहेत. देशाच्या मातीसाठी आपला प्राण देतात, देशाच्या मातीसाठी आपलं बलिदान देतात. अरे आपण आनंदात आहेत, घरात थाटात सप्ताह चाललाय रे आपला, पण तो पोरगा सीमेवरती गोळ्या जलतो, मातीच्या मुजरा करतो, देशासाठी निघून जातो. कुछ याद उन्हें भी कर लो जो लोग के घर ना आए, जो लोग के घर ना आए. ऐ मेरे वतन के लोग जरा भर लो जो शहीद हुए उनकी जरा जब घायल हुआ खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े हो फिर अपनी लाश सोई अमर बलिदानी जो शहीद हुए उनकी जरा याद थी खून से लथपथाया फिर भी बंदूक उठाई, 10-10 को एक ने मारा फिर गिर गए होश गवाई. जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं. खुश रहना देश के प्यारो, खुश रहना देश
सफर करते हैं, अब हम तो सफर करते क्या होगे दीवार, क्या होगे अभिमान, जो शहीद हुए उनकी जरा याद कोई मदरासी, कोई पुरखा कोई मदरासी, सरल हाथ पर मरने वाला, सरल हाथ पर मरने वाला, हर वीर था वासी, हर वीर था भारतवासी। देशाच्या मातीसाठी अशी हजारो माणसं जातात. तुम्ही जर कुठल्याही सैनिकाला विचारलं तू कशासाठी चालला, तर त्याचं उत्तर आहे तेने सदा चित्ता समाधान. एकच कारण आहे त्याचं की माझ्या जीवनाला देशाच्या सेवेचं बलिदान म्हणजे माझं समाधान आहे. अखंड देशासाठी लढणारी माणसं समाधानी असतात, अखंड भजन करणारी माणसं समाधानी असतात, अखंड दुसऱ्यासाठी जगणारी माणसं समाधानी असतात, मंदिरातला देव घरी आणणारी माणसं समाधानी असतात. तेने सदा चित्ता समाधान. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, अभंगाच्या एकाच पदावर आपले पावणे 11कडे काटा गेला. तसं 8:30 ते 10:30 होतं बरोबर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजी वारेगाव तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद.